मछली तलावाच्या बाजूचं ते मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच मछली दरवाजा हा पहिला मुख्य दरवाजा आहे या गाविलगडाचा। आणि आता माझ्या मागे आपण थोडं अंतर चालून आल्यानंतर या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत। गाविलगडाचे दुसरे प्रवेशद्वार म्हणजेच वीरभान किंवा ज्याला बुरुज बंद दरवाजा असे म्हणतात। या ठिकाणी आपल्याला तोफा चढवण्यासाठी एक उतारही दिसतो आहे। वीरभान प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठीच्या खोल्या आपल्याला दिसत आहेत। या वीरभान प्रवेशद्वारापासून पुढे थोड्याच अंतरावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक दगडी शिल्प दिसते। हे भग्न झालेले शिल्प सिंह किंवा हत्तीचे असावे असा अंदाज आहे। उद्याच्या भागातले शिल्प पाहायला विसरू नका। उद्याचे रील अतिशय भारी असणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून्ड, पाहत रहा स्वराज्य प्रवासी। यापुढे गेल्यानंतर आम्हाला दिसली एक खोली जी भारतीय पुरातत्व विभागाने गाविलगडाबद्दलचे नकाशे आणि अनेक ऐतिहासिक माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे। गड पाहताना आम्हाला ही छान सुंदर पांढरी फुलं दिसली, याला म्हणतात मोरवेल किंवा रांजाई। याचा सुगंधही खूप छान आहे।